लोकसभेत 13 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या प्रसंगाबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना पत्र लिहिलं आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच संसद सुरक्षेच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी आणि असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याकरता उच्चस्तरीय समिती आपण स्थापन केली असल्याचं बिर्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे। असे काही प्रसंग पूर्वी घडले तेव्हा सदस्यांनी अशा प्रसंगांचा एकजुटीने निषेध केल्याची आठवण बिर्ला यांनी पत्राद्वारे करून दिली आहे। सदनाच्या काही सदस्यांना निलंबित केल्याच्या निर्णयाचा संबंध या घटनेशी काही पक्ष जोडत आहेत। मात्र या दोन्हीचा काही संबंध नसून सदनाची प्रतिष्ठा शिस्त राखण्यासाठी निलंबन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सदनामध्ये देशातल्या नागरिकांप्रती आपलं कर्तव्य निभावण्याचं आवाहन बिर्ला यांनी सर्व खासदारांना केलं आहे। संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे। या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा परस्पर सहकार्याने मार्ग काढला पाहिजे असं पंतप्रधानांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। या प्रश्नी लोकसभा अध्यक्ष गांभीर्याने पावलं उचलत आहेत असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे। या घटनेमागे कोणती तत्त्वे आहेत आणि त्यांचे इरादे काय होते हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे।